शेणवी असते तर आतापर्यंत ह्या गोऱ्या बाबाला मोकळं करून टाकलं असतं. हो ना, पण आता काय करायचं? आपण आपलं काम तर चोख केलेलं आहे. निरोप दिला तसा माणूसही गडावर हजर झालेला आहे. पण पंत हा इंग्रजांचाच वकील आहे ना? का? काही शंका? हो, मला शंका येते. आणि शंका यायचं कारण म्हणजे त्याची बोलायची पद्धत जरा वेगळी दिसते. वेगळी म्हणजे? अहो, त्याची घाई दिसते. तो गडबड करतोय. हा, गडबड तर करतोच आहे, पण वकीलच असणार. कारण आपण दुसऱ्या कोणालाही बोलवलेलं नाही इथे. हो, पण तोफांचा सौदा करायला येणारा माणूस वेळ काढूनच गडावर येणार ना. ही अशी घाई कशी करेल? निराजी रावांच्या बोलण्यात तथ्य आहे. काय तथ्य आहे? तथ्य आहे. तुम्ही जरा शांत बसा बघू. मला त्याच्याशी बोलू द्या. राहूजी, जरा शांत घ्या. हा, बोला. I hope you're an important person. Sir, I'm quite in a hurry. My other ship is coming from Surat. हा, घ्या घ्या, सरबत घ्या. Thank you. प्या प्या, आरामात आरामात, हळूहळू. Thank you. आता आराम वाटेल तुम्हाला. Yes, nice. Very tasty. आवडलं ना? हो, अफगाणी सरबत आहे. Sir, my other vessel is coming from Surat. If I miss that vessel, I won't be able to go to London. If you want, you can confiscate all the goods on the ship, except the portrait of my beloved mother. Please. शेणवी आल्यावरच यातून मार्ग निघेल. मलाही तसंच वाटतंय. हो, मग सांगा तसं त्याला. हा? मी काय म्हणतो, 2 दिवस थांबा गडावर. मी मार्ग काढतो. शंभूराजे गडावर आलेत. आले? ते तुमच्या महाली आले की आम्ही याद केली असा निरोप द्या त्यांना. जी. आता आती झाली ही बेफिकिरी. चांगलीच कान उघडणी करायला पाहिजे त्यांची. हो ना. आणि तुमचीही. तुम्ही दोघेही सारख्याला वारखे आहात. ते जातात निघून आणि तुम्हीही त्यांना जाऊ देता. बरं, ते आहेतच पहिल्यापासून बेफिकीर. जातात कुठेही कसेही. एकटे तर एकटे, सडे तर सडे. आणि मग ह्या अशा गोष्टी कानावर पडतात. मातोश्री, आमचं ऐकतच नाहीत ते. आऊसाहेबांनी सांगितलेलं याद करत जा. वादळ आहे ते पदराला बांधून ठेवायलाच पाहिजे ना. हो ना. आणि एवढी लोक असताना हल्ला होतो याचा अर्थ काय? बघा ना. म्हणजे ते हल्लेखोर दबा धरून राहिलेत तर. मातोश्री, आमच्यात तर काळजानं ठावच सोडलाय. कधी एकदा पाहतोय त्यांना असं झालंय. बघा तुम्ही, त्यांना समजावून सांगा. आणि अभिषेक करावा जगदीश्वराच्या मंदिरात, असं आम्हाला वाटतं. आमच्याही मनात तेच होतं. करा सिद्धता. ह्यावेळी तुम्ही तयारी करा. तुम्ही दोघे अभिषेकाला बसा, मग आम्हालाही बरं वाटेल. जी मातोश्री. या रायगडाच्या शंभू मागे कैलासीचा शंभू उभा आहे. म्हणूनच संकटाची मात्रा चालत नाही त्यांच्यावर. मातोश्री, उद्या पहाटेच अभिषेकाची सिद्धता करतो आम्ही. Look, you must understand. There's a picture, you know, a big picture of my mother in a big frame. I just want that picture back, that's all. You can have the ship, you can have the goods. पंथ, आपण एवढी मुत्सद्देगिरी करता, पण बोललेलं कळलं की मुत्सद्देगिरी सुरू होते. पण इथे तर सगळं अवघडच होऊन बसलंय. कारभारी, याला धर्मशाळेत घेऊन जा. हा आता वेड्यासारखं करायला लागलाय. Please understand my emotions. Again and again I request you, please keep the portrait of my mother. Please. अरे बाबा, ते सगळं जाऊ दे. एक अक्षर जरी कळलं असतं ना,
तरी पंतांनी तुला चुटकीस अशी मोकळा केला असता. हा. हा, ती काय आता बोलायची गोष्ट आहे का? मग आता आता आपण त्याच्या तोंडाकडे बघायचं, तो आपल्या तोंडाकडे बघणार. शेणवी येईपर्यंत हेच करावं लागणार आहे. पंत, युवराज येत आहेत. चला, युवराज आले. आता सगळ्यांसमोर आमचं वस्त्रहरण होणार. पण त्यांनाही शेणवींचीच वाट बघावी लागणार. युवराज, युवराज, आम्ही खूप दमलोय. बोला. इंग्रज आलाय. हो, पाहिलं आम्ही. पाहुणचार केलात ना त्याचा? हो, एक विनंती होती. आपण भेटलात तर गाठ घ्या ना. आम्ही? हा. आम्ही त्याला भेटून काय करणार? अवघड झालं युवराज. झालंय काय, खरं तर तो 2 दिवसानंतर येणार होता, पण नेमका 2 दिवस अगोदरच आला हा वकील. वकील? हो, पोशाखावरून तरी वकील वाटत नाही हा अनाजी पंत. अधिकारी असेल. ते काही कळलं नाही. म्हणजे तो काय बोलतो ते आम्हाला कळत नाही आणि आम्ही काय बोलतो ते त्याला कळत नाही. तोफा तर खरेदी करायच्याच आहे, त्याच्यासाठीच आला असावा तो, वाटाघाटी करायला. महाराजांना ठाऊक आहे हे? हो हो. उलट त्यांनीच सांगितलं सौदा तातडीनं करा म्हणून. काहीतरी गफलत होती. जर इंग्रज वकील गडावर येणार असेल तर आपला दुभाषी गड सोडून गेलाच कसा, आणि महाराजांनी आपल्या दुभाषाला पाठवलाच कसा? तो निरोपाची वाटच बघत होता, आला लगेच. मी काय म्हणतो, युवराज या नात्यानं चला. नाही, नको. तुमचं तुम्हीच पाहून घ्या. युवराज, विनंती आहे. हो, तू रडकुंडीला आलाय. हा. धीराजी काका, गडावरचं वातावरण सहन होत नसेल त्याला, त्यामुळे त्रासला असेल. त्याची आरामगृहात राहण्याची व्यवस्था करा. ती करतोच हो, पण तू थांब हे तरी त्याला कसं सांगावं? सांगा तुम्हीच. हा, ठीक आहे, पण या इंग्रजाकडून आवळा देऊन कोवळा काढायचं तर डोक्यात आहेच माझ्या. काही झालं तरी तोफांचा सौदा हा फायद्यातच पडला पाहिजे. आता करतोय ना विनवणी, आलाय ना मेटाकुटीला, तर सोडायचं नाही त्याला. पण अनाजी पंत, ज्या काही वाटाघाटी करायच्या त्या आपणच कराव्या. आपण स्वराज्याची सुरनीस. आपल्या अधिकारात आम्ही ढवळाढवळ करू इच्छित नाही. येतो. I want to talk to a responsible person. I'm in trouble. Please help me. Nobody understands. I've come all the way from Sindhugul and I've climbed the fort. And alas, nobody can understand me. Who can I talk to? Who can I convince? Oh my God! कारभारी? हा? अहो, हा तर रडायलाच लागला. हो ना. अहो, याचं दुखणंच काही कळत नाही. आता काय करायचं? काहीतरी मोठा सल दिसतोय त्याच्या मनात. शेणवी आल्याशिवाय कळणार नाही. तेही आहेच. I will lose the portrait of my beloved mother, which I care for my own life. Goodbye. वेट जेंटलमन. Don't get irritated. Tell problem. May I know to who I'm speaking to? संभाजी. प्रिन्स संभाजी. I am Wilson Gray, Your Highness. विल्सन, वेलकम टू स्वराज्य.
फॉलो मी. मातोश्री बघा ना. इकडे या. या ना बघा तरी. तुम्ही आधी इकडे या बघू. छान. दमला असाल ना. बघा हात सुद्धा धुळीने माखले. जा आणि हात धुवून घ्या. बस झालं गिरवणं. राणीसाहेब राणीसाहेब. काय ग काय झालं आणि अशी धावत का आलीस? युवराजांनी सदरेवर एकच हाहाकार उडवलाय. आता काय झालं? कालच तर हाहाकाराची बातमी आली होती. मग आता काय दुसरं? शंभूराजे ठीक आहेत ना? आणि ते आले केव्हा? आत्ताच आले, पण ते गोऱ्या माणसांबरोबर त्यांच्याच भाषेत बोलले. म्हणजे इंग्रजी? हो ना. अगं बाई, हे नव्हतं आम्हाला ठावे. अहो सगळीकडे नवलाईची चर्चा सुरू आहे. हो तर चर्चा होणारच. आमचे दादासाहेब आहेतच हुशार. आम्ही त्यांना भेटून येतो. थांबा. युवराज, तुम्ही या आणि धूळपाटी गिरवा. पण आता तर तुम्ही पुरे म्हणालात ना. नाही हो, काही पुरे नाही. धुळाक्षर गिरवा बघू. आम्ही भेटून येतो ना. आम्ही नाही म्हणालो ना. आता कुठेही जायचं नाही. बसा आणि धुळाक्षर गिरवा. पण मातोश्री. बाराजे, तुम्ही युवराज आहात. तुम्हालाही अनेक भाषा यायला हव्यात. हिंदी, संस्कृत, उर्दू, ब्रज, कानडी, इंग्रजी. हो की नाही? मग चला शिका. निराजी पंत, काय बोलत असतील हो युवराज त्या गोऱ्या माणसाशी? कोणास ठाऊक. हा, पण तो गोरा माणूस एवढ्या वेळ शांत बसलाय म्हणजे काहीतरी संवाद सुरू आहे. हा, संवाद सुरू आहे हे बरोबर. पण मी जे सांगितलंय ते जर बोलत असतील तर फायद्याच, नाहीतर मग सगळा बदल्या होणार. अहो पण माझं जे डोकं मगापासून गरगरतंय ना, ते वेगळ्याच कारणाने. आता काय झाले? अहो युवराज इंग्रजी बोलायला कधी शिकले? माझ्या दफ्तरी याला एकच शब्द, प्रकांड पंडित. बस. केवळ न केवळ अफाट बुद्धी, तीही तैल बुद्धी. तैल बुद्धीच. अहो तेलाचा एक थेंब जरी पाण्यावर पडला तरी सगळा पृष्ठभाग व्यापून टाकतो. तसंच आहे हो हे. काय तैलबुद्धी राहूजी? त्यांची ती तैलबुद्धी आणि आमची काय तेलकट बुद्धी? अहो मी जे काय सांगितलंय बोलायला ते महत्वाचे. काय सांगितलं? मी म्हणालो माणूस नडलाय, आवळा देऊन कोहळा काढून घ्या असं सांगितलं ना युवराजांना? पहिले तेच सांगितले. या बाबतीत मी ढिलेपणा करणार नाही. बघा हाच माणूस तोफा कशा स्वस्तात देतो ते होईल हो. पण मगासपासून माझ्या डोक्यात एकच प्रश्न गरगरतोय की युवराज इंग्रजी भाषा शिकले कधी? राहूजी, ते आता तुम्ही त्यांनाच विचारा, तेच सांगतील. पण दिपून गेलो. बघा ना किती वेळ बोलतायत दोघं. बोलू द्यात. फक्त मी सांगितलेलं बोलू द्यात. मग मराठीतून बोला, संस्कृत मधून बोला, ब्रिज मधून बोला किंवा उर्दू मधून बोला, पण आमचा अनुभव बोला. बोलणार, तुमचाच अनुभव बोलणार. मग त्याची टोपी उडून गेलीच समजा. गेलीच असेल ती. अहो तुमच्या पगडी पुढे त्याची टोपी काय तर धरणार हो. मग आज जर शेणवी असता
तर या टोपीकराची घडी करून पळताळात घालून ठेवली असती. तर बघूया युवराजांनी काय सूर लावलाय तो. ते करतील तो आपल्या मनासारखं. मीही या अपेक्षेने होतो की मलाही सोबत या चर्चेला घेतील म्हणून. हा हा म्हणजे आपली बाजू कुठे घसरली तर ती सावरून घेता येईल ना. पण चर्चा टोपीकरांच्या भाषेतच चालली आहे ना. मग तीच तर अडचण झाली ना. बघू आता युवराज टोपीकराशी काय बोलतात ते. Your Highness, by mistake, I entered your waters and landed on your province. My vessel is full of guns and ammunition, and your officers levied a penalty which I cannot pay at this moment. Pay penalty? That is rude. Tell your East India Company. Your Highness, I cannot compel the East India Company. I am just an agent. म्हणजे you are not representative. You have not come for cannons. I didn't come for that, but I can help you get your cannon. No need. You pay penalty and go. Your Highness, I told you before, I cannot pay the penalty at this moment. You can confiscate my vessel, but I've actually come here for the portrait of my mother. Portrait? Yes, portrait. A picture of my mother. That picture is very precious to me. I'm willing to pay the penalty for those things. So you come so long for your mother. Get your things. Your Highness, what about the penalty? No penalty. No penalty? Yes. In our culture, in our tradition, no penalty for mother's love. Thank you, Your Highness. Thank you. You can go and get your things. Thank you, Your Highness. Thank you. Thank you. झालं बोलणं. भला माणूस वाटला. अहो मी दुसऱ्या अशा तशा माणसाला थोडीच बोलवणार आहे. पण तुम्ही जो बोलवला आहे तो हा टोपीकर इंग्रज नव्हता. नव्हता? मग हा दुसराच होता. दलाल, हत्यारांचा दलाल. वकील नव्हता तो. विल्सन ग्रे त्याचं नाव. सिंधुदुर्गात त्याचं जहाज आपल्या दर्याखान सारंगाने जप्त केलं होतं. त्यासाठी आला होता. म्हणजे दंडाची रक्कम कमी करून घेण्यासाठी आला होता. हो तेच असणार, दुसरं काय. पण युवराज तुम्हाला खरं सांगू, हे टोपीकर ना मला एक सारखे वाटतात. मग वकील असो वा दलाल असो एकच. हे पण म्हणाला काय तो? हा. म्हणजे एवढा कासावीस कशासाठी झाला होता? जप्त केलेल्या जहाजात त्याच्या आईचं चित्र होतं. ते मिळवून द्या अशी विनंती करायला आला होता. एवढ्या लांब आईच्या चित्रासाठी? कुठे सिंधुदुर्ग, कुठे रायगड? त्याच गोष्टीचं आम्हालाही आश्चर्य वाटलं. म्हणाला माझं जहाज जप्त करा, बंदुका, काडतुस सगळं घेऊन टाका, फक्त माझ्या आईचं चित्र मला द्या. हवं तर त्यासाठी मी कर देतो असं म्हणत होतो. मग तसं सांगू कारभाऱ्यांना? नाही, आम्ही सांगितलंय कारभाऱ्यांना त्याच्याकडून कर घेऊ नका म्हणून. का हो? नानाजी पंत, आई या केवळ एका शब्दापुढे आमचे कर जुळतात. आईच्या चित्रासाठी कर घ्यावा हे आमच्या तत्वात बसलं नाही, बसत नाही. अहो पण नानाजी पंत, आम्ही त्याच्याकडून कर घेतला नाही, त्याचं जहाजही सोडून दिलं. जो माणूस आपल्या आईच्या चित्रासाठी एवढा कासावीस होतो, याचना करतो, अशा माणसाला आमच्याकडून तकलीफ होणे नाही. परंतु युवराज, नानाजी पंत, त्याच्या आईचं चित्र त्यानं जीवापाड जपलंय. तो त्याला आपलं वैभव मानतो. या एकाच गोष्टीसाठी आम्ही त्याचा गुन्हा माफ केला. ठीक आहे. अहो पण नानाजी पंत, आपल्या स्वराज्याचा पाया सुद्धा मातृत्वच नाही का? परंतु युवराज, या टोपीकराला हाताशी धरून तोफांचा सौदा स्वस्तात पदरात पाडून घेतला असता. नानाजी पंत,
चोख दाम मोजून तोफा खरेदी करा, त्याच्या मजबुरीचा फायदा उचलून नाही. बघितलं, अशी फसगत होते. इंग्रजी बोलले पण मराठी मातीचं हित विसरले. विसरले की नाही? आता महाराज माझ्यावरती तोफ टाकणार. आता मी त्यांना काय जाब द्यायचा?